कोल्हापूरमधल्या विसर्जन मिरवणुका कायम चर्चेत असतात। यावेळेला ही चर्चा होते, मात्र यावेळेचं कारण वेगळं आहे। गणेशोत्सवात लेझर बंदीचे आदेश देण्यात आलेत। जिल्हाधिकाऱ्यांनी 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान लेझरवर बंदी घातली। या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होणार आहे। गेल्या वर्षी आगमन मिरवणुकीमध्ये भाविकांच्या डोळ्यांवर लेझर पडल्यामुळे डोळ्यांचा पडदा आणि बुबुळाला इजा झाली होती, त्यासाठी ही बंदी घालण्यात आली। याआधी कोल्हापूरमध्ये डॉल्बी गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये वापरला जायचा, त्यावरूनही मोठे वाद झाले ते। आपण अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, लेझर वापरावर बंदी घालण्यात आल्याचं कळतंय कोल्हापूरमध्ये। कोल्हापुरात गणेश आगमन आणि गणेश मिरवणूक मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। हजारो कोल्हापूरकर यामध्ये सहभागी होत असतात। मात्र काही मंडळांकडून डॉल्बी आणि लेझरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो। गेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत राजारामपुरीत झालेल्या मिरवणुकीत 2 तरुणांच्या डोळ्यांना मोठी इजा झाली होती। त्याच पद्धतीने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोळ्याला सुद्धा इजा झाली होती। या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की यंदाच्या गणेश उत्सवामध्ये लेझर बंदीवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि याचं जर उल्लंघन केलं तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। धन्यवाद रणजित संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।